वन्य प्राणी हे वन विभागाची जबाबदारी असून त्यांनी वन्य प्राण्यांना आरक्षित क्षेत्रातच अटकाव करावा अशी ठाम मागणी आंदोलक लक्ष्मीकांत कौटकर यांनी केली। पोपटखेड, मलकापूर व चिचारी येथे आयोजित सभेत ते बोलत होते। या सभेत 30 जानेवारी रोजी होणाऱ्या आंदोलनात सहपरिवार सहभागी होण्याचा ठराव ग्रामस्थांनी एकमताने मंजूर केला। शेतकऱ्यांच्या भूमी अधिग्रहण कायद्यानुसार शासनाने ज्या जमिनी ताब्यात घेतल्या त्यानंतर वन्य आरक्षित क्षेत्रात समाविष्ट करण्यात आल्या। मात्र सध्या वन्य प्राणी आरक्षित क्षेत्राबाहेर येऊन शेतात व वस्तीत शिरकाव करत असून नागरिकांवर हल्ले करत आहेत। या परिस्थितीस वन विभाग जबाबदार असल्याचा आरोप कौटकर यांनी केला। हिंसक व शिकारी प्रवृत्तीच्या वन्य प्राण्यांना मारण्याचे अधिकार सध्या मुख्य वन्य निरीक्षक नागपूर यांच्याकडे आहेत। मात्र माहिती पाठवून आदेश येईपर्यंत प्राणी जागेवर थांबत नाहीत। त्यामुळे हिंसक वन्य प्राण्यांना ठार करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर सरपंचांना देण्यात यावेत अशी मागणी त्यांनी केली। सातपुडा पायथ्याशी वसलेल्या गावांमध्ये वाघ, बिबट, अस्वल यासारख्या हिंसक वन्य प्राण्यांचा मुक्त संचार सुरू असून दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। शेतकरी व शेतमजूर शेतात जाण्यास घाबरत आहेत। एका मजुराला पाणी देण्यासाठी जाताना 4 माणसांचे संरक्षण लागते अशी गंभीर परिस्थिती असल्याचे कौटकर यांनी सांगितले। असे असताना वन विभाग व प्रशासन नरनाळा महोत्सव साजरा करण्यात मग्न असल्याची टीका त्यांनी केली। मागील एका महिन्यापासून मानव प्रजाती वाचवा आंदोलन सुरू असतानाही प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचे, शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखे होत असल्याचे त्यांनी नमूद केले। 30 जानेवारीपर्यंत वन विभाग व प्रशासनाने आंदोलनाची गंभीर दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असून जास्तीत जास्त संख्येने सहपरिवार सहभागी होण्याचे आवाहन लक्ष्मीकांत कौटकर यांनी केले। अजिंक्य भारत प्रतिनिधी धन्नू बायवार जात आहे। तर हे प्राणी वन्य विभागाची जबाबदारी आहे व प्राण्यांना वन्य विभागाला प्राण्याची गरज असल्यामुळे त्यांनी आमच्या भरोशावर प्राणी पाळू नये। त्यांचे प्राणी त्यांच्यासाठी कार्यक्षेत्र राखीव आहे, त्यांच्या क्षेत्रात न्यावे। या संदर्भामध्ये प्राणी मानव प्रजाती वाचवा हे आमचं आंदोलन आहे। या आंदोलनासाठी आम्ही गावागावात सभा घेणार आहोत। तर आमच्या सभा सुरू आहेत आणि एकमताने ठराव पास आम्ही आता केलेला आहे की जर का याच्यात प्रशासनाने जर कोणता मार्ग काढला नाही 30 तारखेपर्यंत म्हणजे 29 तारखेपर्यंत जर का याच्यात कोणता निर्णय घेतला नाही, एकीकडे लोकांवर वन्य प्राणी हमले करतायत आणि दुसरीकडे जर प्रशासन महोत्सव मनवत असेल तर ही मानव जातीला खूप लाजिरवाणी गोष्ट आहे। आणि असे महोत्सव आमच्या माणसावर हमला होत असताना असे जर महोत्सव मनवत असेल तर असे महोत्सव आम्ही यांना आमच्या भागात मनवू देऊ नये। आणि याच्यानंतर एकाही माणसावर, एखाद्याही बहिणीवर, एखाद्याही मुलावर जर का हमला झाला तर हा पूर्ण शेतकऱ्यावर हमला मानला जाईल आणि ज्यांचे हे प्राणी आहेत त्या वन्य विभागाच्या कार्यालयावर हमला केला जाईल, हेही तुम्ही स्पष्ट करा। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू फॉर वॉचिंग।